अजित पवारांच्या दिल्ली वारीचं कारण आता एबीपी माझाच्या हाती लागले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रिपद वाढवून हवी आहेत। जेवढी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रिपदांच्या मागणीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। अजित पवार सध्या दिल्लीत आहेत, मात्र अजूनही अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवर आहेत। मंत्रिपदांच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेला ज्यादा जागा लढवल्या असत्या तर नक्कीच आमदारांची संख्या देखील सध्या ज्यादा पाहायला मिळाली असती। राष्ट्रवादीच्या नेत्यांची अधिकची मंत्रिपदांची मागणी करताना आता अजित पवारांनी ही भूमिका घेतली आहे। तर अजित पवारांच्या दिल्ली वारीचं कारण आता एबीपी माझाच्या हाती लागलंय। शिवसेनेच्या बरोबरीनेच राष्ट्रवादीलाही मंत्रिपद मिळावीत अशी भूमिका आता अजित पवारांनी घेतल्याचं दिसतंय। परंतु अमित शहांच्या भेटीसाठी अजूनही अजित पवार हे वेटिंगवर आहेत। अमित शहा हे चंदीगडला रवाना झालेले आहेत। महायुतीच्या गोटातून सत्ता वाटपासंदर्भात आणि मंत्रिपदे वाटपासंदर्भात आता ही अधिकची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे आणि अजित पवारांच्या दिल्ली वारीचं एक वेगळं महत्त्व इथे अधोरेखित होतंय। विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटून गेला असला तरी मंत्रिपदासंदर्भातली चर्चा आणि मंत्रिपद वाटपासंदर्भातली चर्चाही अजून अंतिम होताना दिसत नाहीये आणि महायुतीतला हा पेच अजूनही कायम आहे। शपथविधीची तारीख आणि वेळ ठरल्यानंतरही अजूनही कुठल्या नेत्यांना कुठली मंत्रिपद मिळणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये आणि आता अजित पवारांची दिल्ली वारी महत्त्वाची ठरतेय। दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रिपदांच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलंय। तर अजित पवार सध्या दिल्लीत आहेत, मात्र अजूनही अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवर आहेत। मंत्रिपदांच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपल्याला। गणेश, बघा असं आहे की एनसीपी गटाचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा स्ट्राइक रेट पण जास्त आहे, आम्ही कमी जागा लढलो म्हणून एवढ्या जागा आल्या, जास्त जागा लढलो असतो तर जास्त जागा मिळाल्या असत्या। या हेतूनं जे मंत्रिपदाचं वाटप होणारा जो फॉर्म्युला ठरणार आहे त्यामध्ये आम्हाला समसमान जागा देण्यात यावा किंवा एक जागा कमी एक मंत्रिपद आम्हाला शिवसेनेहून कमी मिळावं, त्याच्यापेक्षा जास्त नाही असं मत अजित पवारच्या एनसीपीचं झालेलं आहे, नेत्यांना झालेलं आहे आणि यासाठीच एनसीपी चे प्रमुख दिल्लीत आहेत, बैठक घेणार आहेत आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। एनसीपीचं स्पष्ट मत आहे की आम्हाला देखील योग्य न्याय झाला पाहिजे, आमच्या वाटेला देखील चांगले खाते आले पाहिजेत आणि कॅबिनेट आणि एमओएस मिळून जेवढ्या शिवसेनेला भाजप देऊ इच्छित आहे त्यात तितक्यात किंवा एक कमी अशा प्रकारचं मत एनसीपीचं आहे आणि यासाठीच एनसीपी पूर्णतः आग्रही आहे आणि ही भेट किंवा दिल्ली वारी यासाठी आहे असं बोललं जात आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।